श्रीराम समर्थ. परमपूज्य बेलसरे बाबा लिहितात, कृत कीर्तयतीपासून कीर्तन शब्द बनतो. कृत म्हणजे सांगणे, स्तुती करणे, कथन करणे. कीर्तनामध्ये भगवंताच्या स्वरूपाचे, गुणांचे, प्रेमाचे व लीला चरित्राचे वर्णन असते. आपल्या हृदयात भगवंताचे प्रेम जागे व्हावे हाच कीर्तनाचा प्रधान हेतू आहे. वास्तविक माणसाच्या स्वभावातच कीर्तनाचे बीज आढळते. आपल्याला अतिशय आवडणाऱ्या व्यक्तीच्या रूपाने, वागण्याने वा गुणांनी आपले अंतरंग भरून जाते. ते शब्दरूपाने व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्या उलट भगवंताचे स्वरूप, गुण, लीलाचरित्र व प्रेम यांचे सतत निरूपण, वर्णन, कथन व गायन केले तर माणसाचे अंतरंग त्यांनीच भरून जाईल. त्याचा परिणाम घडून भगवंताचे प्रेम हृदयात जागे होईल. आपल्याला प्रिय असलेल्या व्यक्तीवर माणसाची जितकी आसक्ती असते तितकी भगवंतावर प्रीती जडणे याचे नाव भक्ती होय. भगवंताचे प्रेम मोठे वर्धनशील असते. त्याचा उत्कर्ष होता होता भगवंताच्या दर्शनामध्ये त्याचे पर्यावसान होते. भगवंताचे दर्शन होण्यास भगवंतावर प्रेम करण्यासारखा अन्य उपाय नाही. भगवंतावर प्रेम करण्याची युक्ती शिकण्यास भक्तीसारखा उपाय नाही. आणि जीवन आत बाहेर भक्तीने भरून जाण्यास कीर्तनासारखा उपाय नाही. कीर्तनाला 3 अंगे असतात. पहिले अंग विचाराचे. भगवंताचे स्वरूप कसे आहे, ते सगुण आहे की निर्गुण आहे. भगवंताचा जगताशी व जीवाशी संबंध कोणता आहे. भगवंताच्या भक्तीचे लक्षण काय. ज्ञान आणि भक्ती यांच्यात साम्य व भेद कोणते. भगवंताची कृपा कशी होते. परा अपरा भक्ती ओळखायच्या कशा. या प्रश्नाचे उत्तर विवेचन विचार प्रधान असते. दुसरे अंग प्रेमाचे. भगवंताच्या प्रेमाचा अनुभव येण्यासाठी मोठमोठ्या भक्तांनी कोणती जीवन पद्धती स्वीकारली, त्यांनी साधना कशी केली, त्यांना कोणत्या अडचणी आल्या, त्यांचे प्रेम कसं कसे वाढत गेले यांचे चरित्ररूपाने वर्णन यामध्ये येते. तिसरे अंग व्यक्तिगत प्रगतीचे. कीर्तन करणारा फक्त कीर्तन करतेवेळीच हरिदास असू नये. कीर्तन मोठे रसमय असते. भगवंताच्या आणि भक्तांच्या चरित्रात प्रेमाचे व हृदय हेलवणारे अनेक प्रसंग असतात. ते सांगताना कीर्तनकार स्वतः त्याच्यामध्ये तल्लीन झाला पाहिजे. तदाकार होण्याची ही शक्ती वाढत जाते. भगवंताचा आवेश बराच वेळ हरदासांच्या अंगी राहू लागतो. तो आवेश हृदयात स्थिरावला म्हणजे ब्रह्मरस अनुभवास येतो. प्रथम बुद्धी भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाली पाहिजे. बुद्धी भगवंताच्या अति निकट आहे. तिला स्थिर करण्यास मन निर्मल व्हावे लागते. ज्या वस्तूचे खरे प्रेम असते तिचा आकार मनाला येतो. भगवंताचे प्रेम लाभले तर मनावर भगवंताचा रंग चढतो. भगवंताचे प्रेम लागण्यास सतत कीर्तन करण्यासारखा रसमय उपाय नाही. मन भगवंताने भरले की आत बाहेर भगवंतच दिसू लागतो. श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात दशक 4 समास 2 कीर्तन भक्ती. परमपूज्य बेलसरे बाबा. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ.